कारच्या बॅटरी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक. हरीश काळसेकर, पोलीस निरीक्षक. पाचपौली पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कारच्या बॅटरी चोरी करणाऱ्या कुख्यात आरोपीला पाचपौली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली कार व वेगवेगळ्या कंपनीच्या 11 बॅटरी असा एकूण 6,75,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती पाचपौली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर यांनी दिली आहे. मागील काही दिवसापासून पाचपौली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी काही 4 व्हीलर वाहनं आहेत ती पार्क केलेली होती. त्या पार्क केलेल्या वाहनांच्या बॅटरी चोरीबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामध्ये एका फंक्शनमध्ये KMC लॉनच्या समोर 2 फॅमिली आलेली होती. त्यांच्या गाड्या त्या ठिकाणी पार्किंग केलेल्या होत्या आणि त्यामधून 2 बॅटरी चोरी गेल्याबाबत प्रथम खबर आम्हाला प्राप्त झाली होती. त्यानुसार गुन्हा नंबर 729/24 भारतीय न्याय संहिता 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि जो कोणी चोर आहे त्याचा तपास चालू केलेला होता. आमच्याकडचं जे गुन्हे प्रकटीकरण पथक आहे, DB पथक आहे, त्यांनी त्याच्यामध्ये तांत्रिक तपास करून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली. ज्याचं नाव आहे रफिक खान शहीद खान. हा जो आहे हा स्वतः गॅरेज व्यावसायिक आहे. गाड्यांची दुरुस्ती वगैरे अशी कामं हा करतो आणि याला ताब्यात घेतल्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये याच्याकडून एकूण 11 वेगवेगळ्या बॅटरी आम्ही जप्त केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्या आमच्याकडे चोरीला गेलेल्या 2 बॅटरी आहेत त्या रिकवर झालेल्या आहेत आणि त्याने अजून कुठून बॅटरी चोरलेल्या आहेत किंवा काय याबाबत देखील तपास चालू आहे आणि त्याचा काही पूर्व इतिहास आहे का, त्याचा रेकॉर्ड आहे का, आणखी काही ठिकाणी त्याने गुन्हे केलेले आहेत का याबाबत देखील आमचा तपास सुरू आहे. एक 4 व्हीलर कार आहे MH31 DV0708 जी एका व्यक्तीने त्याच्याकडे दुरुस्तीसाठी पाठवलेली होती. त्या कारचा वापर करून त्याने हा गुन्हा केलेला आहे. ती कार देखील तपास कमी आपण ताब्यात घेतलेली आहे आणि पुढचा तपास चालू आहे.